आपण लक्ष ठेवून असणार आहोत. संजय राऊत काय बोलतात आपण थेट जाऊयात. प्रकाश आंबेडकर यांचं एक विधान फार महत्त्वाचं आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. विरोधी पक्षांना राजकीय विषय केलेला आहे, त्यात न्यायालयानं पडू नये आणि ते योग्य आहे. जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचं आहे. आता हे मिठागरवाले आले कुठून? कोर्ट हल्ली कशातही पडत आहे, कशात म्हणजे खालच्या कोर्टाला डावलून वरचं कोर्ट जामीन देतं एका खुनी माणसाला, किंवा कोणाचं बेकायदा बांधकाम तोडण्यासंदर्भात जर सरकारने कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवतं. या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये असं कधी आम्ही पाहिलेलं नव्हतं. हे जे आहे कांजूरची जागा, येथे काय कोणी राजकारणी स्वतःचे बंगले बांधणार नाही आहेत का फार्म हाऊस बांधणार नाही आहेत. हे मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाचा हा विषय आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे जर निर्णय आला असेल तर दुर्दैव आहे. आणि हीच जमीन आहे, ह्याच्यावर आधीचं सरकार पोलीस आणि दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प म्हणजे हाऊसिंग प्रोजेक्ट बांधणार होते ना. हीच जमीन म्हणजे जमीन सरकारचीच आहे ना. तेव्हा तर ते प्रोजेक्ट मला माहिती आहे काय होतं, त्या मी इथेच राहतो. फक्त अशा प्रकारच्या प्रकल्पांना विलंब करायचा, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा, लोकांच्या अडचणीत वाढ करायची, सरकारला बदनाम करायचं या माध्यमातून, याच्यामुळे नुकसान महाराष्ट्राचं होतं आहे. जनतेवरती आर्थिक बोजा पडतो. ज्या गोष्टीत न्यायालयानं पडायला पाहिजे किंवा न्याय दिला पाहिजे अशी असंख्य लाखो प्रकरणं देशामध्ये पडलेली आहेत. तिथे लोक तारीख पे तारीख करून झिजत आहेत. पंजाबमधल्या शेतकरी आत्महत्या करायला लागले. काल एका संतानं आत्महत्या केली. खरं म्हणजे सरकारनं, केंद्राच्या आणि न्यायालयानं अशा विषयात लक्ष घातलं पाहिजे. केंद्र सरकारला निर्देश दिले पाहिजे. पण महाराष्ट्रात सरकार BJPचं नसल्यामुळे अशा प्रकारचे निर्णय येत आहेत का, अशा लोकांच्या मनात शंका येऊ लागली. सर, काल फडणवीस म्हणाले की हे सगळं अहंकारातून होते आणि आता तरी निर्णय मागे घेतला तर आम्ही अजिबात टीका टिप्पणी त्याच्यावर करणार नाही. अहंकाराची व्याख्या काय ते एकदा पाहावं लागेल. आरेचं जंगल वाचवणं, आरेमधलं निसर्ग प्राणी वाचवणं, याच कुठला अहंकार आहे? तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. हा तर केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे. वाघ वाचवा, जंगल वाचवा, पक्षी वाचवा, नद्या वाचवा, हा केंद्राचा कार्यक्रम आहे, हा मोदी सरकारचा कार्यक्रम आहे. पण ठीक आहे, मला असं वाटतं की ही लढाई चालूच राहील. महाराष्ट्रात सरकार आलं नाही याचं दुःख मी समजू शकतो राजकारणामध्ये. पण अशा प्रकारे केंद्राच्या अखत्यारीतल्या यंत्रणा हाताशी पकडून महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राच्या जनतेचा छळ करणं, हे फार काळ चालणार नाही. सर, हिंदी में जानना चाहिए कारशेड को लेकर जिस तरह से फैसला आया है, इस पर आपकी क्या प्रतिक्रिया है? देखिए, जिस तरह का फैसला आया है, हमेशा एक बात तो हम बोलते हैं कि जब भी कोई निर्णय आता है न्यायालय का तो हम सर झुका के उसका आदर करते हैं. लेकिन न्यायालय ने जिस प्रकार का निर्णय दिया है, वो अगर आप देखें तो ज़मीन महाराष्ट्र का सरकार का प्रोजेक्ट है जो जनता के लिए बन रहा है. आधे से ज़्यादा पूरा हो गया है. सिर्फ कारशेड का स्थानांतरण है अरे जंगल से यहाँ, उसके लिए भी वैलिड रीज़न है कि हम जंगल बचाना चाहते हैं, हम पर्यावरण का रक्षा करना चाहते हैं. उसके बावजूद यहाँ का अपोजिशन काम में जिस तरह से
अड़चनें पैदा कर रही है वो महाराष्ट्र के हित में नहीं है, जनता के हित में नहीं है। न्यायालय को भी समझना चाहिए था यही जमीन कांजूर मार्ग की जो खाली पड़ी है उसके ऊपर पहले वाली सरकार बीजेपी की मुख्यमंत्री उनके थे, वहाँ पुलिस का हाउसिंग और जो गरीब लोग हैं उनके लिए हाउसिंग प्रोजेक्ट बनाना चाहती थी। उसका मतलब है सरकार यहाँ अपना काम कर सकती थी, लेकिन अचानक से जो हुआ है उसका लगता है कि कोई साजिश है, कोई षड्यंत्र है बड़ा, कि महाराष्ट्र सरकार को कोई भी काम जनता के हित का या विकास का ठीक से हम करने नहीं देंगे। फिर हम ईडी का इस्तेमाल करेंगे, हम सीबीआई करेंगे, हम जुडिशरी का गलत इस्तेमाल करेंगे। ये ज़्यादा दिन तक नहीं चलेगा। ये पब्लिक है, सब जानती है और सब देखती है। सर फडणवीस सौनी ने आरोप किया है कि सौनी ये कमी क्या है 5,000 त्याचा करोड़ अहवाल रुपए का नुकसान जो है सरकार ने किया मुझे है। नहीं लगता ईगो की है। पूरी लड़ाई है इसकी ईगो वजह की से। लड़ाई हमारी नहीं है, ईगो की लड़ाई करने की ज़रूरत भी नहीं। मुंबई में अगर कोई इस प्रकार का प्रोजेक्ट बनता है और ज़मीन खाली है और ज़मीन सरकार की है तो उसके ऊपर इस प्रकार का प्रोजेक्ट करने का पूरा अधिकार महाराष्ट्र की सरकार को है। और कोई भी गैर कानूनी काम सरकार नाही करेल। सर सौनी कमिटीचा अहवालाचा सातत्यानं संदर्भ दिला जातोय की त्या कमिटीने देखील आरे इथंच कारशेड व्हावं अशी शिफारस केल्याचं फडणवीस यांनी देखील विधानसभेत ठीक सांगितलं। है, त्या संदर्भात सरकार उत्तर दे, त्या तांत्रिक बाबी है। सर इसको लेकर क्या जो है आघाड़ी सरकार जाएगी ऊपरी अदालत में, क्योंकि मैं देखिए सरकार के बारे में मैं क्या बोल सकता हूँ, सरकार तय करेगी। सरकार के पास इतनी बड़ी यंत्रणा है, एडवोकेट जनरल है, लॉ डिपार्टमेंट है, सब कुछ है, वो सरकार तय सर करेगी। कल ये भी बात सामने आई थी कि सर गोयल जी ने एक लेटर लिखा था सॉल्ट कमीशन को कि ये जमीन जो है काम करने के लिए जो है महाराष्ट्र सरकार को हस्तांतरित की जाए, और अब जो है इस तरह का रोड़ा अटकाया जा रहा है। रोड़ा इसलिए अटका रहा है कि सरकार अब उनकी नहीं है। अगर उनकी सरकार हो जाती तो समुद्र में भी हो या आकाश में भी कोई प्रोजेक्ट बनाती सरकार तो उनको दे देती। तर शेतकऱ्यांच्या विषयीचा प्रश्न आहे। काल एका शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे। 3 आठवडे झाले ठोस निर्णय नाही आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंदोलन उग्र करण्याची नाही, ठोस निर्णय फक्त मेट्रो प्रकल्पातच होऊ शकतो। जे ठोस निर्णय जे आपण म्हणताय हे कांजूरचा मेट्रो प्रकल्प किंवा अन्य काही प्रकल्प महाराष्ट्रात होणार असतील तर ते थांबवण्यासंदर्भात ताबडतोब ठोस निर्णय होऊ शकतात। पण शेतकऱ्यांच्या बाबतीत रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या तिकडे होत आहेत, मरण पावत आहेत, अपघात होत आहेत। त्या संदर्भात कोणी ठोस निर्णय घेणार नाही, चर्चाही करायला तयार नाही कोणी त्यांच्याशी। काल ज्या एका संताने आत्महत्या केली आहे शीख समाजाच्या, त्यानंतर सुद्धा सरकार जागं झालेलं नाही आहे। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। या सरकारच्या केंद्राच्या काळामध्ये हजारो लाखो शेतकरी तिथे तडफडत आहेत सीमेवर, त्यांची दखल घेतली जात नसेल तर या सरकारला शेतकऱ्यांवरती बोलण्याचा अधिकार नाही। सर हिंदी मध्ये सर सेम ये किसान वाला सर इम्पॉर्टंट सर रिक्त जमिनीवर बांधकाम करण्याचा अधिकार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं। आपल्याला माहिती आहे कालच हायकोर्टानं आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारला दणका दिला होता, पण सौमिक समितीच्या मुद्द्यावर जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मात्र त्यांनी मौन बाळगलेलं होतं आणि त्यावर मात्र सरकार उत्तर देईल अशी प्रतिक्रिया आता संजय राऊत यांनी दिलेली आहे। पण त्याचबरोबर इतर महत्त्वाचे प्रश्न जेव्हा इतर खटले प्रलंबित आहेत तेव्हा अशा गोष्टींमध्ये न्यायालय पडतंय अशा पद्धतीचं एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय। पण त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं याच्यावरून रणकंदन सुरू आहे की इगो म्हणजे अहंकाराच्या मुद्द्यावरून हा सगळा महत्वाकांक्षा किंवा या सगळ्या मुद्द्यावरून सतत प्रकल्प इकडे तिकडे हलवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। खास करून कारशेड विषयी आपण सध्या बोलतोय, पण ही आमची इगोची लढाई नाही असं आता संजय राऊत यांचं म्हणणं आहे। आपण बघतोय विविध प्रश्नांवर त्यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आल्या होत्या तेव्हा संजय राऊत यांनी दिलेली ही उत्तरं आहेत। कालच आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडी सरकारला हायकोर्टानं दणका दिलेला होता आणि याविषयीची सविस्तर चर्चा परवा देखील सभागृहात झाली होती। हिवाळी अधिवेशन झालं 2 दिवसांचं, तेव्हा देखील हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि यामध्ये काय खाचखळगे जाणवू शकतात याविषयी देवेंद्र फडणवीस असतील आणि भाजपच्या इतरही नेत्यांनी याची प्रक्रिया समजावून सांगितली होती। आणि याच आपल्याला माहिती आहे की हाच मुद्दा काल हायकोर्टामध्ये ज्या राज्य सरकारला याबद्दलची बाजू मांडायची होती तेव्हा हायकोर्टानं हा दणका दिला होता। अशी न्यायव्यवस्था पाहिलेली नाही अशी देखील प्रतिक्रिया आता संजय राऊतांनी दिली आणि हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी आहे अशा रीतीची
प्रतिक्रिया अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य आता संजय राऊत यांनी केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की आधी प्रलंबित खटल्यांकडे लक्ष द्या अशी देखील टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. कोर्टानं यामध्ये पडू नये, रिक्त म्हणजे मोकळ्या जागांवर बांधकाम करण्याचा अधिकार आहे असं देखील संजय राऊत यांनी आपली म्हणजे शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय. पण ज्याच वेळेला आपल्याला माहिती आहे सौनिक समितीनं देखील याआधी जो अहवाल दिलेला होता त्यावर मात्र प्रश्न जेव्हा विचारण्यात आला त्याबद्दल मात्र त्यांनी मौन बाळगणंच पसंत केलेलं आणि याविषयीचं उत्तर सरकार देईल अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अतुल भातखळकरांकडे पण थेट प्रतिक्रिया करण्यासाठी जातोय. अतुलजी, आपण बघतोय संजय राऊत यांनी केलेलं हे वादग्रस्त वक्तव्य, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, हे स्वाभाविक आहे, कारण या सरकारचं वर्षभरातलं वैशिष्ट्य हे आहे की सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल किंवा अन्य न्यायालय असतील, हे वारंवार या सरकारला थपडा मारतं. मग ते अर्णब गोस्वामींचं प्रकरण असेल, कंगना राणावतचं प्रकरण असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्टवर किंवा अन्य लोकांवर हुकुमशाही प्रवृत्तीतून दाखल केलेले खटले असतील, आणि त्यामुळे याच्यात कोर्टाने पडू नये हे संजय राऊतांनी म्हणणं अत्यंत त्यांच्या स्वभावाला लक्षात घेता स्वाभाविक आहे. पण जसं परवा विधानसभेत सांगितलं गेलं आमच्याकडनं, की राज्य कायद्याचं आहे, राज्य मुख्यमंत्र्यांचं नसतं. कायद्याचं राज्य चालवण्याकरता ते भले जनतेच्या सहमतीने खुर्चीवर बसलेले नाहीयेत, ते जनतेचा विश्वासघात करून खुर्चीवर बसले, तरी सुद्धा कायद्याचं राज्य आहे आणि ते चालवण्याकरता तिथे ते बसलेले आहेत. त्यामुळे सामन्याच्या अग्रलेख लिहिण्याइतकं वागणं सोपं नसतं हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. अतुलजी, पण एकीकडे आपण बघतोय की न्याय प्रक्रियेवर किंवा न्यायालय जो निर्णय देतो त्याच्यावर टीका किंवा आपण प्रतिक्रिया न देण्याचा एक प्रघात आहे आणि तो मात्र इथे मोडलेला दिसतोय. त्यांच्या निर्णयावर म्हणजे कोर्टानं दिलेल्या या महत्वाच्या निर्णयावर त्यांनी एकीकडे टीका केली आहे. नाही, म्हणून म्हटलं की संजय राऊत हे गेले वर्षभर आणि विशेषतः हे सरकार स्थापन झाल्यापासून बेताल वक्तव्य करण्याच्या बाबतीत प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्याच्यामुळे रोज उठल्यावर मी जे बोलीन त्याची बातमी झाली पाहिजे एवढंच त्यांचं उद्दिष्ट असतं. आणि त्यामुळे कोर्टावर टीका करू शकतात, ते प्रधानमंत्र्यांवर रोज टीका करतात. काल राहुल गांधींना त्यांनी समर्थन दिलं, राहुल गांधी फार मोठे नेते. त्यामुळे संजय राऊतांच्या वक्तव्यांकडे काही फार गांभीर्याने घ्यायची आवश्यकता आहे असं मला काही वाटत. अतुलजी, आणि त्याच वेळेला जेव्हा सौनिक समितीच्या अहवालाबद्दल जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता तेव्हा मात्र त्यांनी म्हटलंय की तो निर्णय म्हणजे त्यावर त्यांनी एकतर उत्तर देणं टाळलं आणि त्यांनी असं म्हटलंय की याचं उत्तर सरकार देईल. या सरकारचं आणि या शिवसेनेचं हे वैशिष्ट्यच आहे की ते उत्तरच देत नाहीत. आम्हाला भाषण करू दिलं नाही सभागृहात त्यांनी, आणि त्याच्यामुळे सौनिक समितीच्या रिपोर्टवर सरकार बोलणार, मग हायकोर्टाचे निर्णय हे कशाला बोलतायत. आणि त्याच्यामुळे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे संजय राऊत हे काही सिरियसली घ्यावे असे ग्रहस्थ नाही आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले. त्यामुळे बेताल वक्तव्य त्यांनी करत राहावी, बाकी त्याच्या पलीकडे त्याला मी काही फार व्हॅल्यू देतोय अशातला भाग. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर आपण आता अतुल भाटकळकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि बेताल विधानांसाठी राऊत प्रसिद्ध आहेत अशा शब्दात त्यांनी देखील टीका केलेली. आपल्याला माहिती मेट्रो कारशेडचा मुद्दा गाजतोय गेल्या काही दिवसांपासून आणि काल त्यामध्ये हायकोर्टानं चपराक दिलेली आहे सरकारला आणि इगोमुळे हा प्रकल्प रखडवू नका, मुंबईकरांचे हाल करू नका हा मुद्दा उपस्थित झालेला होता. विरोधकांनी देखील शस्त्र पारजून अक्षरशः त्यांच्यावर विधानसभेत देखील टीका केली होती की या सगळ्यामध्ये कोट्यवधींचं नुकसान होतं आणि जे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर खरं तर मुंबईकरांसाठी खूप गरजेचं आहे, पर्यायी वाहतूक व्यवस्था ज्याच्यामुळे प्रलंबित काळासाठी आणि ज्याच्यामुळे सातत्यानं कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, जितकी ही प्रोसेस डिले होईल त्या सगळ्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यावरून सध्या वाद सुरू आहेत.